नमस्कार. नेक्स्ट एग्जांपल करूया. लिमिट x टेंडिंग टू 0 8 रेस टू sin x minus 2 रेस टू tan x अपॉन e रेस टू 2x minus 1. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सेपरेटली आपल्याला फॉर्म्युले यूज करता येणार आहे. न्यूमरेटर साठी काय लागणार आहे? a रेस टू x minus 1 अपॉन x इज इक्वल टू log a. हा फॉर्म्युला आपल्याला ॲज लिमिट x टेंडिंग टू 0 हेच लागतं. तर आपल्याला तो ऍडजस्ट करता येईल. इथे 8 रेस टू साइन एक्स आहे. ए म्हणजे कुठलाही पॉझिटिव्ह नंबर, तर 8 रेस टू साइन एक्स आहे. सो साइन एक्स ते ऍडजस्ट करावा लागेल, इथे टॅन एक्स ऍडजस्ट करावा लागेल. पण ए रेस टू एक्स -1 लागतो, तो -1 + 1 पण ऍडजस्ट करून घ्या. ते न्यूमरेटरची ऍडजस्टमेंट झाली. डिनॉमिनेटर मध्ये पण हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. e रेस टू 2x -1 अपॉन 2x इज इक्वल टू 1. तो हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. ह्या सगळ्यासाठी थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल. आधी न्यूमरेटरची करून घेऊया. दोघांनाही -1 लागणार आहे. सो -1 + 1 करून घेऊ. लिमिट x टेंडिंग टू 0 8 रेस टू sin x minus 2 रेस टू tan x -1 + 1 हे आपण नंतर दोघांनाही -1 होणार आहे. आणि इथे काय लागेल ऍडजस्टमेंट? 2x ऍडजस्टमेंट लागेल, कारण इथे 2x आहे. e रेस टू 2x -1 अपॉन 2x. तर ही ती ऍडजस्टमेंट आहे. आता इथे 8 रेस टू sin x चा हा -1 ह्याला आणायचा आणि -2x आणि +1 याच्यातून मायनस बाहेर काढलं तर हा प्लस होऊन जाईल आणि हा मायनस, म्हणजे ती टर्म राहील. which is equal to limit x tending to 0 8 रेस टू tan x sin x -1 ही एक टर्म झाली. त्याच्यानंतर या -2 आणि +1 मधनं मायनस बाहेर काढलं, ब्रॅकेट मध्ये राहणार +2 रेस टू tan x -1 आणि डिनॉमिनेटर मध्ये आपण ऍडजस्ट केलंय 2x इंटू लिमिट. आधी लिमिट मध्ये बघूया. e रेस टू 2x -1 अपॉन 2x. आता आपण सेपरेटली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची लिमिट सगळी सेपरेट आपण करून टाकणार. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटरचं लिमिट इथे हे बॉल येणार आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. आता इथे काय होणार? इथे sin x ऍडजस्ट करावं लागणार आहे आणि इथे tan x ऍडजस्ट करावं लागणार आहे. त्यामुळे आपण हा जो डिनॉमिनेटर आहे तो दोन्ही ना देऊ आणि आधी पहिल्यांदा लिमिट सेपरेट करून घेऊ, कारण इथे sin x ने मल्टिप्लाय करायला लागेल. एकत्र इथे ठेवलं तर एकत्र सगळ्याला sin tan ने मल्टिप्लाय करत बसायला, ते करायचं नाही आपल्याला. त्यामुळे ह्याला sin x लागणार आहे डिनॉमिनेटरला, ह्याला tan x लागणार आहे. सो तेवढा sin x आणि tan x आणायचं. इथेच तुम्हाला नीट जमत असेल तर इथे डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालेल. सो लिमिट x टेंडिंग टू 0, कन्फ्यूज होऊ नका. फक्त sin x याला लागणार आहे, याला tan x लागणार आहे. जसा डिनॉमिनेटर मध्ये लागतोय तसं न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. सो डिनॉमिनेटर मध्ये लागणार आहे म्हणून न्यूमरेटर मध्ये sin x इंटू 8 रेस टू sin x -1 अपॉन sin x हे आपण एक्स्ट्राचे इथे आणलेलं आहे. न्यूमरेटरच्या फर्स्ट टर्मला लक्षात येत नसेल तर दोन टर्म सेपरेट करा आणि मग सगळे ऍडजस्टमेंट करा. न्यूमरेटरची सेकंड टर्म त्याच्यात काय आहे तर tan x ऍडजस्ट करायला लागणार. सो tan x इंटू 2 रेस टू tan x -1 अपॉन tan x. सो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण tan x देऊन टाकला आणि डिनॉमिनेटर काय 2x इंटू e रेस टू 2x -1 अपॉन 2x. आता आपण सेपरेट लिमिट घेऊ शकतो. आता सेपरेट लिमिट मध्ये तुम्ही बघितलं तर लिमिट याचं लिमिट घ्यायचं म्हणजे ह्या सगळ्या ब्रॅकेटसाठी आपण लॉग जो बेस आहे तो 8 म्हणजे log 8 लिहू शकतो. याचं लिमिट घेतलं तर ह्या सगळ्या याच्यासाठी तुम्ही ते घेऊ शकता. आणि यातल्या सुद्धा 2x चं लिमिट आधी काढता येणार नाही, पण कारण 2x चं लिमिट ते डायरेक्ट एक्सटेंडिंग टू 0 होईल. पण आपल्याला या साइन आणि टॅन साठी ते कसे ऍडजस्ट करता येतील ते पण बघूया. थोडंसं लेंदी होतंय पण सोपं आहे, कारण हे फॉर्म्युले आपल्याला सगळे माहिती आहे. एक्सप्रेशन फक्त थोडं लेंदी असणार आहे. फॉर्म्युला माहिती आपल्याला. आता आपण असं करूया की ह्याला हा डिनॉमिनेटर आणि ह्याला हा डिनॉमिनेटर सेपरेट करून घेऊया. म्हणजे मग हा जो x आहे तो ह्या साईडला आणि ह्या टॅनला तिथे ऍडजस्ट होईल आणि मग तो आपल्याला याच्यासाठी यूज करता येईल sin x अपॉन x किंवा tan x अपॉन x या फॉर्म्युल्यासाठी. सो विच इज इक्वल टू लिमिट x टेंडिंग टू 0 न्यूमरेटर आहे sin x इंटू ब्रॅकेट 8 रेस टू sin x -1 अपॉन sin x ही टर्म आहे.
आणि डिनॉमिनेटर सगळा देऊया 2x इंटू ब्रॅकेट ई रेस टू 2x मायनस 1 अपॉन 2x. त्या टर्मला हा डिनॉमिनेटर देऊया मायनस लिमिट. सेपरेट लिमिट घेता येतं, लिमिटच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत. ॲडिशन असेल, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काही असेल तरी लिमिट सेपरेटली घेता येते. tan x इंटू ब्रॅकेट 2 रेस टू tan x मायनस 1 अपॉन tan x अपॉन हे 2x इंटू ई रेस टू 2x मायनस 1 अपॉन 2x केले मायनस. आता आपण डायरेक्ट न्यूमरेटर सेपरेट आणि डिनॉमिनेटरचं सेपरेट लिमिट घेऊ शकतो. म्हटलं तसं ट्रिग्नॉमेट्री आल्यावर थोडंसं घाबरायला होतं की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आली की कुठले फॉर्म्युले नक्की अप्लाय करायचे. पण इथे हा सिंपल फॉर्म्युला फक्त अप्लाय करावा लागणार होता आणि या साईनची ॲडजस्टमेंट. आता काय होणार आहे, ह्या साइन एक्सला आपण एक्स हा डिनॉमिनेटर देऊ शकतो, ह्या टॅन एक्सला हा एक्स डिनॉमिनेटर देऊ शकतो. हा जो 2 आहे तो लिमिटच्या बाहेर येईल, इथला पण 2 लिमिटच्या बाहेर येईल कारण ते कॉन्स्टंट आहे, ते बाहेर येणार आहे. आणि आता सगळ्यासाठी सेपरेट लिमिट घेतलं की फॉर्म्युले अप्लाय होणार. सो विच इज इक्वल टू हा 2 आहे तो बाहेर आणणे म्हणजे 1/2 इंटू लिमिट एक्स टेंडिंग टू 0 हा साइन एक्स अपॉन एक्स हा न्यूमरेटरमध्ये आणि हा डिनॉमिनेटरमध्ये, त्यामुळे साइन एक्स अपॉन एक्स इंटू या न्यूमरेटरचं लिमिट एक्स टेंडिंग टू 0 नाही दिलं तरी डायरेक्ट लिमिट काढलं तरी चालेल, पण लक्षात गेला म्हणून सगळ्याची सेपरेट लिमिट लिहिते मी इथे. 8 रेस टू साइन एक्स मायनस 1 अपॉन साइन एक्स. आता या सगळ्यासाठी फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. आणि लिमिट एक्स टेंडिंग टू 0 ई रेस टू 2x मायनस 1 अपॉन 2x. आता हे 2x कुठे गेले तर ह्यातला x आहे तो इथे गेला, याला डिनॉमिनेटर कारण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, तर मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे आयदर ह्याला और त्याला एकाला कशात देतो डिनॉमिनेटर द्यायचं. आणि हा 1/2 इकडे बाहेर आलाय तो नंतर मायनस इकडे पण तसंच आहे 1/2 बाहेर आले. त्याच्यानंतर लिमिट एक्स टेंडिंग टू 0 हा tan x आहे, या tan x ला आपण x हा डिनॉमिनेटर देऊ शकतो. त्यासाठी फॉर्म्युला आपण अप्लाय करू tan x अपॉन x आणि लिमिट एक्स टेंडिंग टू 0 हा ब्रॅकेट 2 रेस टू tan x मायनस 1 अपॉन tan x. सो न्यूमरेटर मध्ये किती टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत. ह्याचा लिमिट tan x बाय x आणि ह्याचा लिमिट या सगळ्या ब्रॅकेटचं लिमिट आणि डिनॉमिनेटर आहे झाला. सो लिमिट एक्स टेंडिंग टू 0 ई रेस टू 2x मायनस 1 अपॉन 2x. म्हटलं तसं फक्त एक्सप्रेशन लेंदी दिसतंय, कठीण नाहीये कारण फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला हे सगळे. तेच फॉर्म्युले बरेच वेळा वापरायला लागणार आहे, एवढंच आहे. सो आता या सगळ्या न्यूमरेटरचं काय काय लिमिट येतो बघूया. 1/2 इंटू या सगळ्यासाठी लिमिट किती येणार आहे, मागचा फॉर्म्युला आठवा 1 असणार इंटू या सगळ्यासाठी लिमिट लॉग ए म्हणजे काय, इथे 8 आहे, इथे काही असू दे, हे इथे असलं की झालं. फक्त हा जो बेस आहे तो फक्त बघायचा, त्याचं लिमिट काय येणार आहे log 8, त्याचं लिमिट log 8 मायनस आणि या डिनॉमिनेटरचं सगळं लिमिट काय येणार 1 कारण हा फॉर्म्युला आहे 1. तर याला काही डिनॉमिनेटर नाही, मायनस 1/2 याचं लिमिट 1, याचं लिमिट log 2 आणि या सगळ्याचं लिमिट 1. सो सगळी लिमिट जवळजवळ 1 झाली. फक्त काय आलं 1/2, आता 1/2 कॉमन घेता येईल. सो 1/2 log 8 ब्रॅकेटमध्ये मायनस log 2. आता log 8 मायनस log 2 कसं करतो आपण, log ऑफ 8/2 थोडी ते आता अप्लाय करायचे फॉर्म्युले त्याचे. 1/2 इंटू ब्रॅकेट घालायची गरज नाही, आता log डायरेक्टली log ऑफ 8/2. 8/2 म्हणजे किती आलं 4, म्हणजे आलं ते 1/2 log 4. अजून एक लॉगची प्रॉपर्टी ती आपण यूज करू शकतो. हा जो नंबर आहे n log 4 असतो तो इकडे आपण आणू शकतो. तो 4चा फक्त काय होतो पॉवर होतो की इंडायसिस होतो. सो विच इज इक्वल टू log ऑफ 4 रेस टू 1/2. कारण हा 1/2 आहे तो इकडून येईल. हा फॉर्म्युला आहे ना, आठवत असेल लॉगचा n log x असेल तर log x रेस टू n असं आपण ते लिहू शकतो. तो फॉर्म्युला यूज केला तर log ऑफ 4 रेस टू 1/2. 4 रेस टू 1/2 म्हणजे 4चा स्क्वेअर रूट ते किती आहे 2 आहे, म्हणजे फायनल आन्सर काय आलं तर log 2. सो ह्या सगळ्या एक्सप्रेशन ते सुरुवातीला दिलं होतं त्याच्या
त्याच्या लिमिटचं फायनल आन्सर आलं log 2.